नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. विरोधी पक्षाला सुद्धा योग्य ती स्पेस दिली पाहिजे आणि विरोधी पक्षातले दोन महत्त्वाचे नेते श्री अखिलेश यादव आणि श्री राहुल गांधी, म्हणजे संदर्भ तसा राहुल गांधींच्या वक्तव्याचा होता. ते जर असं म्हणत असतील की श्री नरेंद्र मोदी यांचं सरकार येत्या वर्षभरामध्ये पडेल, तर त्याच्यामागचं लॉजिक काय हे आपण लक्षात घ्यायला हवं. एक लॉजिक राहुल गांधी यांनी मांडलं, पण तर्काच्या पातळीवरती थोडंसं जवळ जाणारं लॉजिक हे अखिलेश यादव यांनी मांडलं. नरेंद्र मोदी यांचं सरकार 2014ला सत्तेवर आल्यापासून ते स्वतः काहीतरी फार मोठी चूक करतील आणि त्यामुळे ते सरकार पडेल असा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा होरा होता. 2026पर्यंत तरी त्यांना ते जमलं नाही. कारण माझं असं आकलन आहे की ह्या देशाला स्वतःला स्वतंत्रपणे विचार करण्याची संधीच हे सरकार 2014पासून देत नाही. दर 15 दिवसानंतर तुम्ही आठवून बघा, 2014 ते 2026च्या मे जूनमध्ये आपण बोलतो. 1 महिन्याचा तरी असा कालावधी आहे का की ज्या कालावधीमध्ये देशातल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावरती चर्चा झडलेल्या नाही आहेत आणि बरोबर समाजाची विभागणी झालेली नाही आहे किंवा नरेंद्र मोदी यांना मानणारे आणि किंवा त्यांना विरोध करणारे असे लोक अशी मांडणी झालेली नाही आहे. बरं, कोविड काळामध्ये खरं तर डिमॉनिटायझेशन हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रघुराम राजनसह अनेक अर्थतज्ञ म्हणत होते की त्याचे परिणाम याला काही काळ जाऊ द्यावा लागेल आणि नंतर आपल्याला लक्षात येईल. इट वॉज अ ब्लंडर, इट वॉज अ मिस्टेक. म्हणजे तो काही काळा पैसा पण आला नाही आणि उलट MSEBीला मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसला. नंतर कोविड काळामध्ये सरकारनं परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली असं माझं आकलन आहे. MSEBी असतील किंवा इतर उद्योगांना सुद्धा योग्य ती मदत केली. मग 80 कोटी लोकांना आजही आपण अन्नधान्य देतो, जेव्हा की हा देश आता मिडल इन्कम ग्रुपमध्ये चालला. मग असं असून सुद्धा राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे कशाच्या आधारावरती म्हणतात की येत्या वर्षभरामध्ये मोदी सरकार पडेल, त्याच्या मागचा तर्क काय आहे हे आपण समजून घेऊया. त्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे, आणखी करायला सांगा आणि बेल आयकन दाबा. सो महत्त्वाचा मुद्दा काय आहे की राहुल गांधी यांना असं वाटतं की सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे सरकार हे पडेल आणि कसं पडेल तर वेगवेगळ्या आर्थिक संकटामुळं पडेल. कसं पडेल तर काय झालेलं आहे की या सरकारने महत्त्वाच्या आर्थिक परिस्थिती हाताळत असताना काही ब्लंडर्स केलेत. खास करून हे मध्यपूर्वमधलं संघर्ष युद्ध सुरू व्हायच्या आधी पण देशांतर्गत गुंतवणूक कमी झाली होती. बरेचसे गुंतवणूकदार हे देशातनं आपली गुंतवणूक काढून निघून चालले होते. देशांतर्गत जे उद्योग व्यावसायिक होते तेही या देशामध्ये उद्योग नव्याने वाढवायला किंवा आहे तो उद्योग वाढवायच्या दृष्टीनं फार विचार करत नव्हते. बेरोजगारीचं प्रमाण 2 कोटी वगैरे लोकांना आम्ही वर्षभरात रोजगार देऊ वगैरे असं जे म्हटलं होतं तसं झालेलं नव्हतं. महागाई सरकारनं बऱ्यापैकी हाताळली होती. मग याच्या आधारावरती आता हे काय कॉक्रोच जनता पार्टी हे त्याचं एक द्योतक मानलं जातं की तरुणांच्या मनामध्ये किती रोष आहे. 2019च्या आधीसुद्धा लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा जर आपण संदर्भ घेतला तर पुलवामाचा हल्ला होण्याच्या आधी देशातलं वातावरण काय होतं याचं जर नीट आकलन केलं तर आपल्या लक्षात येईल तसे मोमेंट्स आले होते की जेव्हा सरकारबद्दलची नाराजी किंवा 2024ला सुद्धा 400 पारचा नारा देणारं सरकार 230मध्ये अडकलं. सो राहुल गांधी यांचा तर्क असा होता की हे सरकार स्वतःच काहीतरी ब्लंडर करेल आणि पडेल. आणि आता तर मिडल ईस्टमधल्या क्रायसिसमुळे आणि मिस्टर ट्रम्प यांनी जे काही आपल्यावरती कर 50% देश जगात सगळ्यात जास्त कर लादलेला देश म्हणजे हा आहे. तर यामुळं आर्थिक असंतोष वाढेल, महागाई वाढेल, तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे आणि त्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती येतील आणि ते सरकार पडेल हा त्यांचा तर्क असावा. पण त्याहून मोठा तर्क दिला आहे तो अखिलेश यादव यांनी. अखिलेश यादव हे काल उत्तर प्रदेशमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातला आढावा घेत असताना एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात असं म्हणाले की वर्षभरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सत्तांतर होईल. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. 17,000 एन्काउंटर्स केले. धार्मिक पोलरायझेशन तर आहेच. तर त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार गेलं आणि समाजवादी पक्षाचं सरकार तिथं आलं
की मग मात्र केंद्राचं सुद्धा सरकार अस्थिर होईल. आता तार्किक पातळीवरती ज्या उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेच्या जागा आहेत, 230 पैकी 60-65 जागा ह्या उत्तर प्रदेशमधनं येतात. सो एकदा विधानसभेला जर असं घडलं तर लोकसभेला त्याचं रिफ्लेक्शन येऊ शकतं, या भीतीनं आत्ता सरकारमध्ये सहभागी असलेला JDU नितीश कुमार यांचा किंवा चंद्राबाबू नायडू यासारखी मंडळी की जी केंद्रात काय कोणाचं सरकार आहे ह्या दिशेनं तोंड करून आपलं राजकारण करत असतात, ते सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि सरकार कोसळेल असा तो तर्क आहे. आता या तर्कामध्ये हे उत्तर प्रदेशचं जे लॉजिक आहे ते प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीवरती आधारित आहे, ते काय आर्थिक गणितावर आधारित नाही. सो राहुल गांधी यांचा तर्क हा आर्थिक आधारावर आहे, अखिलेश यादव यांचा तर्क हा राज्यातल्या सत्तांतरावरती आहे. पण या मंडळींच्या ह्या लॉजिकबद्दल तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही मांडाच. पण त्याचबरोबर ते हे पण विसरतायत की आत्ताच ज्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या त्यातलं बंगालसारखं राज्य हे भारतीय जनता पार्टीनं मोठ्या बहुमतानं जिंकलं. तिथे लोकसभेच्या 42 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये की जिथे महायुतीला कमी संख्या लोकसभेला मिळाल्या होत्या तिथं ते सरकार आता सत्तेवरती आहे आणि प्रदेशातल्या राजकारणामध्ये 48 लोकसभेच्या जागेपैकी 43-44 जागा जिंकण्याची किमया ह्यापूर्वीसुद्धा महायुतीने केलेली ते पुन्हा ते करू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेशची बेगमी ही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बंगाल आणि महाराष्ट्रातनं करण्याची तजवीज बहुधा ह्या सरकारनं केली आहे. पण एक मात्र खरं आहे की जी पॉप्युलॅरिटी 2014ला श्री नरेंद्र मोदी यांची होती आणि पुलवामानंतर 2019ला जे जाणवत होतं तशी काही पॉप्युलॅरिटी आता दिसत नाही. अर्थात सरकार वेगवेगळे सामाजिक घटक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन जातं आहे. आपल्याच महाराष्ट्रात ओबीसीतल्या सगळ्या जात घटकांना एकत्रित घेऊन काय पद्धतीचं राजकारण ह्या सरकारनं केलं ते आपण बघितलं. धार्मिक ध्रुवीकरणामध्ये तर ह्या सरकारचा कोणीच हात धरू शकत नाही. पण त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी प्रारूप, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली प्रचंड गुंतवणूक, डिसिजन मेकिंगमध्ये सरकारचा असलेला एक हाती कारभार, आंतरराष्ट्रीय पातळीवरती परिस्थिती काही प्रमाणामध्ये आपल्या हाताच्या बाहेर असतानासुद्धा मी म्हणेल की आर्थिक अंगाने तरी हाताळलेली योग्य परिस्थिती, अशा काही त्यांच्या जमेच्या बाजू पण आहेत. पण मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की विरोधी पक्षाला जी स्पेस देतोय आम्ही त्या स्पेसमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की वर्षभरामध्ये सरकार जर पडेल तर का पडेल, हे ते 2 तर्क होते जे मला तुम्हाला सांगायचे होते. चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया.